जणू भाऊ आणि शांता भाऊ म्हणजे जनार्दन आणि शांताराम हे सदाशिव घैसासांचे जुळे मुलगे होते. दोघही दिसायला सारखे म्हणजे अगदीच सारखे होते. दोघांची उंची, रंग, बोलण्याचा जो टोन असतो तो, हावभाव, शरीराच्या बहुतेक सगळ्या लकबी अगदी समान म्हणजे एक सारख्या होत्या. पण या दोघांचं सारखेपण नियतीने एक पराकोटीचं ठेवलेलं होतं. दोघांनाही झोपायची चांगली सवय म्हणजे अंथरुणावर पडल्या पडल्या काही मिनिटाच्या अवधीत दोघही गाढ झोपी जात. एकदा यांना झोप लागल्यानंतर आजच्या भाषेत सांगायचं झालं तर बाजूला कोणी बॉम्ब फोडला तरी यांची झोप काही मोडत नसे. ती तास, दीड तास, 2 तासांनी जेव्हा खरोखर पूर्ण होत असे तेव्हा हे दोघे जुळे भाऊ म्हणजे जणू आणि शांतू आपले डोळे उघडत असत. होता होता हे दोघे मोठे झाले. दोघांची लग्न झाले. दोघेही आपल्या काम धंद्याला लागलेले होते आणि जुळ्यांच्या म्हणाव्या अशा ज्या अनेक कथा आपण ऐकतो आणि एकमेकांना सांगतो, अनुभवतो, त्या अनेक वेळेला या दोघांच्या बाबतीमध्ये इतिहासामध्ये घडून गेलेल्या होत्या. पण त्यातल्या ज्या 2 विलक्षण म्हणाव्या अशा घटना होत्या त्या सांगितल्याशिवाय पुढे कथेला जाऊ नये असं मला वाटतं. आता मोठा जो जणू म्हणजे दोघेही एकाच वयाचे, एकाच वेळेला जन्माला आलेले, पण म्हणायची एक पद्धत असते की मोठा जणू आणि धाकटा शांतू जरी ते जुळे असले तरी. तो जणू म्हणजे जनार्दन जे होते, जनार्दन घैसास, ते आपला प्रपंच हाकत असताना आपल्या वाडवडिलांनी जी कमवून ठेवलेली शेती होती तिच्याकडे लक्ष देत आणि आपला प्रपंच चालवत. आणि धाकटा जो शांताराम घैसास होते त्याने मात्र आपलं शिक्षण पूर्ण झाल्यावर संगमेश्वरातल्या पैसा फंड हायस्कूलमध्ये मास्तरकी स्वीकारलेली होती. त्याच वेळेला या पैसा फंड हायस्कूलमध्ये दामले नावाचे हेडमास्टर होते. कोकणामध्ये पितृ पंधरवड्यामध्ये आपापल्या पितरांना एकेका विशिष्ट तिथीच्या दिवशी जेवण घालण्याचा एक प्रघात आहे आणि त्याला बोली भाषेमध्ये किंवा कोकणामध्ये म्हाळ म्हणतात. तर दामले हेड मास्तरांचा त्यांच्या आजोबांची, वडिलांची कोणाची तरी पुण्यतिथी होती आणि पितृ पंधरवड्यामधल्या षष्ठी तिथीला मग सकाळी शाळेमध्ये दाखल झालेल्या दामले हेडमास्तराने 10:30-11च्या सुमारास आपल्या हायस्कूलातल्या सगळ्या शिक्षकांना आपल्या खोलीमध्ये बोलावून घेतलं आणि सांगितलं की बाबा आमच्या घरी आज म्हाळ आहे आणि तेव्हा मी घरी जाऊन पितरांना जेवायला घालून दुपारी 4 वाजेपर्यंत परत येणार आहे. तोपर्यंत शाळेमध्ये काही गडबड गोंधळ होऊन देऊ नका आणि मी शाळेमध्ये परत येईपर्यंत कोणीही शिक्षकाने शाळा सोडून बाहेर पडू नका. एवढं सगळं शिक्षकांना सांगून झाल्यावर मग जाता जाता शाळेच्या शिपायाला त्याने कानामध्ये फुंकर मारून सांगितलं की बाबा मी घरी गेल्यावर एखादा मास्तर जर शाळेच्या बाहेर पडला तर तू नुसतं लक्ष ठेव आणि मी परत आल्यावर मला ते सांग. एवढा सगळा भक्कम बंदोबस्त करून दामले हेडमास्तर शाळेच्या बाहेर पडले. त्या दिवशी घरच्या पूजेला म्हणजे म्हाळाला जे काही किडूक मिडूक सामान लागणार होतं म्हणजे विड्याची पानं, केळीची पानं, जानवे जोड इत्यादी इत्यादी, ते सगळं खरेदी करायसाठी ते संगमेश्वरामध्ये बाजारामध्ये फिरत असताना साधारण 15-20 मिनिटं झालेली असताना त्यानं शांताराम घैसास म्हणजे त्यांच्या शाळेमध्ये त्यांच्या हाताखाली काम करणारे त्यांचे शिक्षक किराणा मालामध्ये काहीतरी घासाघीस करून खरेदी करताना दिसले.
दामले मास्तरांचा तिथल्या तिथे तिळपापड झाला. कोकणाच्या भाषेमध्ये म्हणजे माझ्या तोंडातले तीळही पुरते कोरडे व्हायच्या आधी मी दिलेली आज्ञा मोडून जवळजवळ माझ्या पाठोपाठ हे शांताराम मास्तर बाजारामध्ये खरेदीला आलेले बघून दामले मास्तरांचं पित्त खवळलं होतं. पण त्यांना घरी जायची घाई होते. त्यामुळे दामले मास्तरांनी परत एकदा या शांताराम घैसासांना वरपासनं खालपर्यंत एकदा बघून मग ते घरी गेले. दिवसाचं जे कार्य होतं म्हणजे हे पितरांना जेवण वाढायचं, म्हाळ लावायचा जो काही कार्यक्रम होता तो पार पाडला आणि मग दुपारचं जेवण करून 4च्या ऐवजी 3 वाजता तरा हे मास्तर दामले म्हणजे हेडमास्तर शाळेमध्ये दाखल झाले आणि त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा टेबलावरची घंटी बडवून आपल्या शिपायाला बोलवलं आणि त्याला खडसावून विचारलं की काय रे, मी तुला एवढं सांगूनही शांताराम मास्तर माझ्या पाठोपाठ बाहेर कसे पडले आणि मी इथे आल्यावर तू मला ते सांगितलंसही नाही. त्यावर कावरा बावरा झालेला शिपाई म्हणाला की मास्तर, अहो कुठलेही शिक्षक शाळेच्या बाहेर पडले नाही. मी येर धारा घालून सगळ्या वर्गावर लक्ष ठेवतोय आणि कोणीही बाहेर पडलंच नाही. आता शिपायाने इतकं ठामपणे सांगितल्यावर मग दामले हेडमास्तर थोडेसे विचारात पडले आणि दामले मास्तरांच्या बाबतीमध्ये काय घोटाळा झाला असेल हे समोरच्या शिपायाने ताडलं आणि तो हसायला लागला. आपल्या समोर उभा राहून हा शिपाई हसायला लागल्याचं बघून दामले मास्तर मनातल्या मनात थोडे खवळले आणि तो राग त्यांचा तोंडावाटे बाहेर यायच्या आधी समोर हसत हसत खिदळत उभ्या असणाऱ्या त्या शिपायाने आपल्याला वारंवार येणारं हसू मोठ्या कष्टाने दाबत दामले हेडमास्तरांना सांगितलं की मास्तर, तुमचा काहीतरी घोळ झालेला आहे. तुम्ही बहुतेक जणू भावना बाजारात बघितलेलं आहे. दामले मास्तरांच्या म्हणजे दामले हेडमास्तरांच्या क्षणामध्ये एका क्षणामध्ये झाला सगळा प्रकार लक्षात आला आणि तेही हसायला लागले. कारण सारखे दिसणारे हे 2 जुळे भाऊ आहेत हे दामले हेडमास्तरांना माहित होतं. पण बाजारामध्ये फिरताना एक क्षण त्यांची बुद्धी विचक्षण झालेली होती आणि बाजारामध्ये असणाऱ्या जणू भाऊंकडे बघून दामले मास्तर त्यांना शांतारामच समजलेले होते. जणू भाऊ घैसासांच्या बाबतीमध्येही अशीच एक घटना घडली. कसबा संगमेश्वराला लागून जी शास्त्री नदी वाहते आणि तिथेच ती उजवं वळण घेते, तिथे त्या नदीवर ब्रिटिशांनी बांधलेला एक पूल आहे. त्या पुलाचे कठडे हळूहळू काळाच्या ओघामध्ये झिजत जाऊन त्यातले काही दगड नदीमध्ये पडले होते आणि त्यामुळे तो पूल ओलांडणं थोडंसं धोकादायक झालेलं होतं. या धोकादायक पुलाबद्दलची चर्चा कसबा संगमेश्वर आणि आसपासच्या प्रदेशामध्ये सुरू झालेली होती की बाबा शास्त्री नदीवरचा पूल ओलांडताना पहिल्यापेक्षा आता अधिक काळजी घ्यावी लागेल, कारण संरक्षक कठडे आता खाली पडलेले आहेत. धामणीमध्ये असलेल्या जणूभाऊ घैसासांना जेव्हा ही बातमी म्हणजे खबर लागली तेव्हा त्यांनाही काळजी वाटली आणि त्यांनी त्यांच्या मताप्रमाणे स्वभावाला अनुसरून आता याचा पाठपुरावा आपण आता सरकार दरबारी केला पाहिजे असं ठरवलं. आता सरकार दरबारी पाठपुरावा करायचा म्हणजे सगळ्यात पहिली पायरी म्हणजे अर्ज लिहिणे. तो अर्ज त्यांनी लिहिलं आणि आता हा अर्ज कोणाकडे द्यावा असं विचारामध्ये असताना त्यांच्या कानावर एक बातमी पडली की
त्यावेळचे रत्नागिरीचे कलेक्टर जे खांबेटे साहेब होते ते या संगमेश्वर परिसरामध्ये येणार होते. पाहणी दौरा तिथल्या लोकांच्या अडीअडचणी जाणून घेण्यासाठी. आता कलेक्टर साहेब जर स्वतः 4 दिवसांनी दौऱ्यावर आपल्या गावामध्येच येत आहेत तर मग आपण पत्रापत्री न करता आपला जो हा लिखित अर्ज आहे शास्त्री नदीच्या पुलाच्या कठड्याबाबतचा तो प्रत्यक्ष कलेक्टर साहेबांकडेच देऊया असं कुठेतरी या जणू भाऊने ठरवलं आणि मग तो अर्ज अधिक व्यवस्थित करून सविस्तरपणे लिहिला. आता धामणीहून निघून हे कलेक्टर साहेब संगमेश्वराला जाणार होते. संगमेश्वरच्या पैसा फंड हायस्कूलला भेट देणार होते. हेही त्यांचा दौऱ्याचा कार्यक्रम विचक्षणपणे जाणून घेणाऱ्या जणू भाऊंच्या लक्षामध्ये आलं आणि मग त्याने धामणीमध्ये असताना कलेक्टर साहेबांपर्यंत आपल्याला पोचता आलं नाही किंवा खुदा न खास्ता काही गडबड झाली आणि आपला अर्ज त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही तर या शंकेने मग एक शक्कल लढवली की आपले भाऊ धाकटे जे शांताराम घैसार त्यांच्याकडेही अर्जाची एक प्रत दिली आणि त्यांना सांगितलं की कलेक्टर साहेब जेव्हा संगमेश्वरामध्ये पैसा फंड हायस्कूलमध्ये भेट द्यायला येतील तेव्हा तू पण हा अर्ज दे. दोघांनी त्या दिवशी मग भावाने अर्ज आपापल्या जवळ ठेवले. शांता भाऊ म्हणजे धाकटे भाऊ घैसार तो अर्ज घेऊन पैसा फंड हायस्कूलमध्ये शाळेमध्ये गेले. कलेक्टर साहेब सकाळी 11-11:30च्या सुमारास धामणी गावामध्ये आले. तिथे असलेल्या महसूल अधिकाऱ्यांची थोडीशी चर्चा करून गाठी भेटी घेऊन मग जमलेल्या जनतेशी त्यांनी संवाद साधला. लोकांनी आपल्या तक्रारी त्यांच्या पुढे तोंडी मांडल्या. सगळ्या खांबेटे साहेबांनी ऐकून घेतल्या आणि त्याच्यामध्ये जणू भाऊनी मात्र आपलं अर्ज लिहिलेलं जे निवेदन होतं ते खांबेटे साहेबांपर्यंत पोहोचवलं. खांबेटे साहेबांनी त्याचा स्वीकार केला. त्यांच्याजवळ त्यांचा जो मदतनीस किंवा PA असेल त्याच्याकडे तो अर्ज दिला आणि परत एकदा सगळ्या गावकऱ्यांना आणि विशेषतः या जणू भाऊ घैसासांना नमस्कार करून हे खांबेटे साहेब आपल्या गाडीमध्ये बसले. धामणीहून निघून थोडा वेळ कसब्यात थांबले आणि मग पैसा फंड हायस्कूलमध्ये साधारणपणे पुढच्या 1.5 तासामध्ये कलेक्टर साहेब आले. कलेक्टर साहेब आले असं म्हटल्यावर पैसा फंड हायस्कूलमध्ये लगबग किंवा गदारोळ उडाला. सगळे शिक्षक मग त्यावेळेचे दामले हेडमास्टर तिथे जमलेले काही महसुली अधिकारी या सगळ्यांची थोडासा वार्तालाप चर्चा आदेशांचं देणं घेणं हे सगळं खांबेटे कलेक्टरनी केलं आणि जरा ते सुस्तावतात म्हणजे हुश्य करतात तोपर्यंत तिथे असलेल्या शांताराम घैसास नावाच्या शिक्षकाने आपलं एक निवेदनाचा अर्ज थरथरत्या हाताने सशाच्या काळजाने अंग भर घाम फुटलेला असताना घाबरत कलेक्टर साहेबांपर्यंत पोहोचवला. त्याला बघितल्याबरोबर कलेक्टर साहेबांना नक्की राग आला का आश्चर्य वाटलं हे त्यांनाच कळेना. तासाभरापूर्वी धामणीमध्ये याच माणसाने हा अर्ज आपल्याला दिला आणि तासामध्ये परत आपल्या पाठोपाठ येऊन संगमेश्वराच्या या पैसा फंड हायस्कूलमध्ये तोच माणूस तोच अर्ज परत आपल्याला देतोय म्हणजे कलेक्टर सारख्या माणसाची ब्रिटिशांच्या अंमलदाराची थट्टा करतोय की काय असे विचार खांबेटे साहेबांच्या मनामध्ये क्षणार्धात चमकून गेले आणि मग त्याने आताच्या आता या केलेल्या कुचराईबद्दल किंवा चेष्टा मस्करीबद्दल
या माणसाला फैलावर घ्यायचा असं ठरवून ते तडा 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 शांताराम घैसासाना तोंड सुटल्यासारखं बोलायला लागले. आपला अर्ज हातात घेऊन तो कसला आहे हे नीट न बघता हे कलेक्टर सारख्या माणसाने शिक्षकाला जमलेल्या त्या 5-50 लोकांच्या समोर अक्षरशः फैलावर घ्यायला सुरुवात केल्यावर सगळे अधिकारी चिडीचूप झाले. पहिला भोर ओसरल्यानंतर सगळ्यांनी मग हळूहळू कलेक्टर साहेबांना त्यांच्या या अतीव रागाचं कारण विचारलं. तेव्हा कलेक्टर साहेब म्हणाले की धामणीमध्ये याच माणसाने मला अर्ज दिला आणि परत संगमेश्वरामध्ये हा तोच अर्ज घेऊन आलेला आहे. मग थोड्या वेळाने कलेक्टर साहेबांचा राग शांत करून जमलेल्या सगळ्या माणसांनी व्यवस्थित सांगून या कलेक्टर साहेबांची समजूत काढली की धामणीमध्ये आपल्याला भेटलेला माणूस वेगळा होता आणि हा माणूस म्हणजे आता जो तुमच्या समोर आमच्या शाळेतला शिक्षक उभा आहे तो आहे शांताराम आणि हे 2 जुळे भाऊ आहे. कलेक्टर साहेबांचा राग जेवढा वर चढला होता तेवढ्याच वेगाने तो खाली आला आणि त्यांना हे नकळतपणे हसू फुटलं. अशीच वर्षामागून वर्ष गेली आणि या जोडगोळीने म्हणजे शांताराम आणि जनार्दनाने वयाचं 74वं वर्ष गाठलं. जनार्दनाला 2 मुलगे होते. दोन्ही मुंबईला नोकरीला निघून गेले होते. शांतारामाला 2 मुली होत्या. त्यांचीही लग्न कार्य यथास्थित पार पडून नातवंड पंतवंड झालेली होती. 2 मुलींपैकी एक चिपळूणाला आणि दुसरी माणगावात दिलेली होती. तिथे त्यांचे संसार व्यवस्थित चाललेले होते. त्यामुळे हे जनार्दन भाऊ आणि शांता भाऊ धामणीमध्ये आपल्या घरामध्ये आपल्या बायकांसह केवळ ही 4 माणसं राहत होती. आता सदाशिवराव भाऊनी म्हणजे सदाशिव घैसासाने या दोघांच्या वडिलांनी जे घर बांधलेलं होतं ते त्या काळामध्ये आलिशान म्हणावं असं होतं. आजच्या फुटांच्या हिशेबात सांगायचं झालं तर साधारणपणे 2-2.5 हजार फुटांचा तो ऐवज होता. मोकळी जागा भरपूर होती. त्यामुळे आसपास घर बांधायला कुणाचीच काही हरकत नव्हती आणि त्यामुळे या सदाशिवराव घैसासाने जे घर बांधलं होतं ते 3 तोंडांचं होतं असं लोक त्यांना म्हणत. कारण अगदी दर्शनी भागामध्ये कोकणाची जी घरं असतात त्यांना एक दरवाजा असतो. त्यातून आत गेलं की खाली पडवी, मग वर ओटी आणि आतमध्ये माझघर, देवाचं घर, एखाद्या एक्स्ट्रा खोल्या असा सगळ्या घरांचा कोकणी बाज असतो. पण या सदाशिव घैसासाने जे घर बांधलं होतं त्याला दर्शनी भागामध्येच 3 दरवाजे होते. एक डाव्या बाजूला मोठी खोली, एक उजव्या बाजूला मोठी खोली, अशा प्रशस्त 2 खोल्या होत्या. त्यांच्या मागेही एक एक करून अशा 2-3 खोल्या होत्या. मध्ये मग या दोघांचा जो दरवाजा होता तो मुख्य घरामध्ये प्रवेश करण्याचा होता. त्याला मग खाली पडवी, ओसरी, ओटी, मादघर, देवघर असा तो सगळा जामानिमा आतपर्यंत म्हणजे खोलवर गेलेला होता. सदाशिवराव गेल्यानंतर आणि या दोन्ही भावांची कुटुंब वाढीला लागल्यानंतर या घराच्या 2 बाजूला ज्या 2 खोल्या होत्या त्याच्यामध्ये एकेका भावाने म्हणजे एकामध्ये जनार्दनाने आणि दुसऱ्यामध्ये शांतारामाने आपला विस्तारा म्हणजे कुटुंब कबिला संसार मांडलेला होता. तसं या दोघा भावांचं मिळून ते सगळं घर होतं. वाटणी अशी काही करायची वेळ आलेली नव्हती. पण बाबा ही तुझी खोली आणि ही माझी खोली इतकाच त्याचा अर्थ होता. जसं वय वाढलं, मुलं झाली, मुलं पाखरासारखी निघून गेल्यावर मग हे जणू भाऊ, त्यांची बायको द्वारकी, शांता भाऊ, त्यांची बाई काशी, ह्या 4घांचंच साम्राज्य एवढ्या मोठ्या घरामध्ये उरलं.
मगाशी सांगितल्याप्रमाणे दोघांनी वयाचं 74वं वर्ष गाठलं. प्रकृतीच्या हळूहळू होणाऱ्या तक्रारी दोघांनाही त्रास द्यायला लागलेल्या होत्या. अशाच एके दिवशी पहाटे 3-3:30च्या सुमारास शांतारामाला अचानक कसंसं व्हायला लागलं. अंगाला घाम फुटला. त्याच्या बायकोने म्हणजे काशीने जाऊन शेजारच्या घरामध्ये म्हणजे खोलीत झोपलेल्या जनार्दनाला बोलवून आणलं. जनार्दनाची बायको द्वारकी सुद्धा आली. मग पाणी पाजणे, गूळ दिलने, तरी काही उतार पडेना. आणि सकाळी 5-5:30च्या सुमारास या उरलेल्या माणसांच्या लक्षात आलं की या शांतारामाला आता शेवटची घरघर लागलेली आहे. मग घरामध्ये सोबतीला म्हणून जे 2 गडी होते त्या गड्यांच्या मदतीने या शांतारामाला मग त्याच्या बिछाण्यावरनं उचलून जमिनीवर एक घोंगडी घालून त्या घोंगडीवर खाली उतरवून आणलं. कोणी पाणी दे, कोणी काय मागेल ते दे असं करत ही तिन्ही माणसं या शांतारामाच्या उशाशी बसून राहिली. घरामध्ये काम करायला कायम घरातच असणारे 2 गडी शांतारामाच्या घराच्या बाहेर पहारा दिल्यासारखे उभे होते आणि आता कुठच्याही क्षणी बातमी येईल याची त्यांना खात्री होती. तास 1.5 तास असाच गेला आणि 6:30-7:45च्या सुमारास शांतारामाने कायमचे डोळे मिटले. त्यांचे डोळे मिटून झाल्यावर मग जनार्दनाने बाहेर येऊन बाहेर उभ्या असलेल्या गड्यांना सांगितलं की शांताराम गेला. शांताराम गेला म्हटल्यावरती मग पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी या जनार्दनाने कंबर कसली आणि एका गड्याला चिपळूण दिशेला, दुसऱ्या गड्याला मलकापूरच्या दिशेला रवाना केला. आपण पायात चपला घालून शेजारी जे नाफड्यांचं घर होतं त्यांना जाऊन फक्त बातमी दिली की शांताराम गेला. आणि आता ही सगळी मंडळी म्हणजे शांतारामाचे मुलगे, आपल्या मुली या सगळ्या येईपर्यंत पुढे काहीही होणार नाही आणि तोपर्यंत फक्त आपल्याला वाट बघायचे हे शांतारामाच्या मोठ्या भावाला म्हणजे जनार्दनाला कळून चुकलं. एवढं सगळं गणित डोक्यामध्ये शांत डोक्याने मांडल्यावर मग जनार्दनाने पुढचा विचार करून ठेवला की एकदा सगळी मंडळी आली आणि याचं सगळं पुढचं काम सुरू झालं की मग आपल्याला उसंत नावाची गोष्ट काही मिळणार नाही. आपलं वयही आता 74 आहे. त्यामुळे पुढे जी दगदग होणार आहे त्याच्यासाठी आता आधी मानसिक आणि मग शारीरिक तयारीमध्ये आपण राहायला पाहिजे. एवढा विचार करून मग या जनार्दनाने पहिल्या बाजूला असलेल्या आपल्या खोलीमध्ये तो आला. आपल्या खोलीचं दार सताड उघडं टाकलं. जमिनीवर एक सतरंजी टाकली आणि शांतपणे त्याच्यावर पहुडला, डोक्यावर पांघरून घेतलं आणि झोपी गेला. नाफड्यांच्या घरातून हळूहळू या बातमीला पाय फुटले आणि धामणी गावातल्या एकेका घरामध्ये ती पोहोचायला लागली. आता शांताराम घैसास गेले म्हटल्यावर गावातल्या सगळ्या लोकांनी आपापल्या घरातून निघून या घैसासांचं घर गाठायला सुरुवात केली. घरामध्ये आले तेव्हा एका बाजूचं दार सताड उघडं, सतरंजीवर एक माणूस त्याच्यावरती पांघरून घातलेलं बघितल्यावर सगळ्यांनी त्या खोलीकडे मोर्चा वळवला. आपल्या चपला बाजूला काढून एक एक जण त्या खोलीमध्ये येऊन बसायला लागला. 5, 10, 15 करता करता 25च्या घरात माणसं जमले आणि मग त्या खोलीमध्ये थोडीशी गर्दी व्हायला लागली आणि मग मागून येणाऱ्या लोकांनी अंगणातच थांबण्याचा निश्चय केला.
घरामध्ये आतल्या बाजूला ज्या दोन बायका होत्या, काशी आणि द्वारका, त्या मधून मधून बाहेर चाललेल्या घटनाची चाहूल घेत होत्या. आता सगळी माणसं येईपर्यंत त्यांनाही स्वस्थ बसूनच राहायचं होतं. गडी कामाला जे येत होते त्यांच्याकडे या आतल्या बायका बाहेरच्या गोष्टींबद्दल हळूहळू विचारपूस मधून मधून करत होत्या. आतमध्ये येणारे भेरदारा घालणारे गडी बाहेर 20 माणसं आली, सरपंच आले, कुलकर्णी मास्तर आले, सरपोतदार आले, खंड्या आला, बंड्याचा भाऊ आला, अशा एक एक बातम्या माझघरामध्ये असलेल्या या काशी आणि द्वारकीपर्यंत पोहोचवल्या. पण मध्येच एका गड्याने मात्र याच्यावर थोडासा बॉम्ब टाकला. काशीबाईने त्या गड्याला जेव्हा विचारलं की बाहेर किती माणसं जमली आहेत रे बुवा, त्या गड्याने सांगितलं, आता शांतारामाच्या खोलीतून आलो, एकही माणूस अजून आलेला नाही. आता एकही माणूस अजून आलेला नाही हे या गड्याने सांगितलं. आणि मगाचे गडी सांगतायत फलाना आला, ढेकणा आला, बाबू आला, टाबू आला. तर या दोन बायकांना हा काही उलगडा होईना. पण या उलगड्याच्या पाठीमागे लागून त्याचं उत्तर अचूकपणे काढायची काही ती वेळ नव्हती. इकडे जणूभाऊच्या खोलीमध्ये झोपलेल्या जणूभाऊ होते, लोकांचा जमावडा होत होता. आता झोपलेला जणूभाऊ हाच शांताभाऊ किंवा शांताराम आहे असा लोकांचा पक्का समज झालेला होता. नंतर पाठोपाठ येणारी माणसं सुद्धा झोपलेल्या जनार्दनालाच लांबून नमस्कार करून पायावर 2 फुलं वाहून गुपचूपपणे बाहेर येऊन बसत होते. आज ठिय्या मारून बसलेले सुद्धा एकाग्र चित्ताने समोर पहुडलेल्या जनार्दनाला शांताराम समजून त्याच्याकडे बघत बसलेले होते. तेवढ्यात तिथे जे चिरमुले मास्तर होते त्यांनी अधिक थोडीशी वातावरण निर्मिती व्हावी म्हणून गड्याला सांगितलं की बाबा आतून उदबत्ती आणि एक बटाटा घेऊन ये. गड्याने सांगितलं की बाबा आमच्याकडे काही उदबत्ती नाही. मग चिरमुले मास्तराने आपल्या कनवटीचे पैसे काढून दुसऱ्या एका माणसाला सांगितलं की जवळच्या दुकानातून उदबत्ती घेऊन या आणि त्या पाण्याकडनं एक बटाटा पण घेऊन या. थोड्या वेळाने उदबत्त्यांचा पुडा आणि बटाटा आला. चिरमुले मास्तराने मग काड्या पेटीने ती उदबत्ती लावली, बटाट्यामध्ये खोचली आणि तो बटाटा तिथे जवळ ठेवला. उदबत्तीचा धूर जसा जसा त्या खोलीमध्ये कोंडायला लागला तशा एका पाठोपाठ एक फटाक 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 करत शिंका त्या झोपलेल्या जनार्दनाला आल्या. त्याने झपकन आपल्या डोक्यावरचं पांघरून काढलं आणि तो उठून बसला. आपल्या समोर पडलेल्या शांतारामाला असं शिंका देत उठून बसल्याचं बघून आजूबाजूच्या सगळ्या माणसांची बोबडी वळली आणि जो तो त्या खोलीतून लवकरात लवकर बाहेर पडायच्या मार्गाला लागला. ज्यांना बाहेर पडता येत नव्हतं ते ओरडाआरडा करायला लागले आणि झोपेतून उदबत्तीच्या धुरामुळे शिंका येऊन जागा झालेल्या जनार्दनाला मात्र हा काय प्रकार आहे तेच सुधरेना. शांतारामाच्या खोलीमध्ये असताना ही सगळी माणसं आपल्या खोलीमध्ये आपल्या भोवती का टापशा गुंडाळून बसलेली आहेत हे जनार्दनाला कळेना. मग
थोडस सावध झाल्यावर, एकमेकांची नजरानजर झाल्यावर, तिथे अडकून पडलेल्या, भीतीने गाळण उडालेल्या लोकांच्या चेहऱ्यावर आणि मनामध्ये हसू फुटायला लागलं. कारण मगाचपासून ज्याला ते शांताराम शांताराम म्हणजे मरून गेलेला शांताराम समजत होते, तो त्याचा सख्खा जोडा भाऊ जनार्दन होता.